आज थोडासा पाऊस पण पडत होता आणि माझं काम थोडंसं लवकर आवरलं, म्हणजे टिफिन वगैरे बनवून माझ्याकडे वेळ उरला होता. तर म्हटलं माहोल आहे, पाऊस पडतोय, तर आज आपण नाश्त्यासाठी इपी बनवूया. टिफिनसाठी मी गवारची भाजी आणि चपाती बनवली आहे. मिस्टर कधीच अशी भाजी नेतात, अदरवाईज त्यांना कडधान्य पाहिजे असतात किंवा आजकाल तर ते बोलतात की माझ्यासाठी राईस बनव, खूप साऱ्या व्हेजेस घालून राईस बनव. तर ते तसं आहे सगळं रुटीन. तर काल मी तुम्हाला बघा काय बोललेले, की माझ्या चॅनलचा रिव्ह्यू एक ताई देणार आहे. तर ती ताई म्हणजे कोण, तर बाबा अद्या व्लॉग म्हणून चॅनल आहे. 40,000 प्लस सबस्क्रायबर आहेत तिचे. आणि तिनंसुद्धा तिचा चॅनल एका वर्षामध्ये मॉनिटाईज केला आहे. ती आता ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करते तिच्या चॅनलवरती. तर भरपूर तिला एक्सपिरियन्स आहे. तर तिनं माझ्या चॅनलचा रिव्ह्यू केला, त्याबद्दल तिला थँक्स. आणि तिनं मला एक्झॅक्टली काय काय सांगितलं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या मलासुद्धा माहिती आहेत स्वतःबद्दल, चॅनलबद्दल किंवा आता यूट्यूबबद्दल, तर त्याबद्दल मी एक लाँग व्हिडिओ करणार आहे. तर सध्या बघा ती मला काय काय बोलली. आता मी कुकिंगचे व्हिडिओ मोस्टली टाकते आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याचा आवाज वापरते. तर तिनं मला एक सजेस्ट केलं आहे, की तुझा आवाजच तू थोडंसं आवाजावरती काम कर, म्हणजे मोठा आवाज असला पाहिजे आणि स्वतःचा आवाज वापर. प्लस डिटेल रेसिपी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याची गरज नाही. ज्या कॉमन रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये तू रेसिपी सांगत बसू नको, दुसऱ्या काहीतरी स्टोरीज ॲड कर. स्पेशल रेसिपी असेल तरच रेसिपी डिटेलमध्ये सांगत जा. प्लस आता इथे बघा कसं झालं, की वाफ आली तर व्हिडिओ थोडासा ब्लर झाला. तसंच मी काय करते, मोस्टली मला संध्याकाळी निवांत वेळ होता, तर मी संध्याकाळचेच रेसिपीचे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर ते मोस्टली असे डल वाटतात आणि मी स्वतः हाताने मोबाईल धरून व्हिडिओ शूट करते आहे. तर त्यामुळे सुद्धा बराच प्रॉब्लेम होतो. तर क्वालिटीवरती काम कर, व्हिडिओ डल नाही दिसला पाहिजे. तर असे काही पॉईंट तिनं सांगितले जे मलाही माझ्या चॅनलबद्दल माहिती होते, पण मी त्याच्यावर कामच केलं नव्हतं. आणि कन्सिस्टन्सी, की बाबा आता तुझे सबस्क्रायबर ऑलमोस्ट होत आलेत, पण व्ह्यूज कमी पडत आहेत, तर वॉच टाईम नाही आहे. तर तू काय कर, डेली एक लाँग व्हिडिओ शेअर कर आणि तो सुद्धा एक 10 मिनटाचा का होईना असायला पाहिजे, कारण मोठे व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला लवकर वॉच टाईम कमी